सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली थोडी सेटिंग केली आहे कॅमेऱ्याची. आता व्ह्यू चांगला दिसत असेलच, तर बघूया. चाललो आहे मित्राकडे मनलपाडाला. तो भेटेलच मला. मगाशी गेलेलो पण ग्राफिक्स थोडी सेटिंग चेंज होती म्हणून ती व्हिडिओ माझी बरोबर आली नाही ॲक्च्युली. त्याच्यामुळे थोडा नाही, खूप प्रॉब्लेम झाला. आता तुम्हाला व्ह्यू माझा चांगला दिसत असेल, म्हणजे फुल व्हाईट. हे साईनाथचं पेट्रोल पंप बघू शकता. एकच म्हणजे ईस्टला दोन आहेत ॲक्च्युली, एक चंदनसारला पण आहे आणि साईनाथ. तर आपण आता साईनाथला आहे. पाचपायरी मार्गे आपण मनलपाडाला जाणार आहे शॉर्टकट. तिकडे जीवदानी आईचं स्थान आहे पाचपायरी या देवळात. तिकडनं जात आहे आपण, बघूया. आणि पहिला इकडेच राहायचो पाचपायरी. एक 7-8 वर्ष तरी इकडे जास्त काढले आहेत पाचपायरी लहानपणापासून. तर बघू. गणेश कृपा बिल्डिंगचं नाव ही बघा, ही दिसते आहे ना, ती गणेश कृपा. आणि ही इकडे पण एक गजानन बिल्डिंग होती, पण ती सध्या तोडली आहे. काय माहिती रिडेव्हलप करतात आहे का तोडलं आहे काय माहिती नाही. आणि हे इकडे समोर जीवदानीचं मंदिर तुम्हाला दिसेलच का नाही माहिती नाही. ते समोर जीवदानीचं मंदिर बघू शकता तुम्ही. आता आपण मागच्या रोडला आहे, चाललो आहे ना मनलपाड्यात मित्राला भेटायला. तर मित्रांनो, हे 2 मित्र अशी आहेत ना, म्हणजे मीच त्यांना फोन केला, पण एकाला बोलवलं तर एक बाहेर आहे. एक आत्ता सुटला, एक अर्धा तास झाला, तो कामावरनं सुटला. आणि आपण मागच्या रोडला आहे, ते आहे जीवदानीचं मंदिर. आपण आहेत आता मागच्या रोडला, बघू शकता तुम्ही. तुम्हाला व्ह्यू पण दिसत असेल चांगलाच. या रस्त्याची म्हणजे खूप कानावर ऐकलेलं खराब आहे रोड, असं तसं. आता देवीचं मंदिर आणि रोड खराब म्हणजे तेच भूत बोलतात. तर वाटत तर नाही, पण ते तिकडे डॅम टाईप आहे, तिकडे असलं तर असू शकते, काय माहिती नाही. पण तेच बोलतात ना, आता देवीच्या मंदिराच्या मागेच कोण असं काय माहिती नाही, अफवा पण असू शकते. पण इथे खूप जण डेड पण झाले बोलतात, डेड. आपल्या डोळ्यांनी बघितलं नाही पण ऐकलं आहे. तर खरं पण असू शकते, खोटं पण असू शकते. इकडे आहे जीवदानीचं मेन एंट्रन्स. लोक या पायथ्याशी जातात मागूनच. आणि लिफ्टसुद्धा आहे इकडे, जी 250 येऊन जाऊन का 300 काहीतरी. आणि जीवदानीची पार्किंग इकडे, गाडी बिडी आणलं असेल तर या साईडला पार्किंग आहे त्यांची. तर आता आपण आहे गणेशपाडा का जीवदानीपाडा, जीवदानीपाडात आहे. इकडे पण मित्र आहेत, पण आता ते असतील का माहिती नाही. 2-3 आहेत. आणि इकडे भाऊ पण राहतो, ऋषभ, रिलेटिव्हच आहे दादाचा, म्हणजे माझा रिलेटिव्ह. तो पण इथेच राहतो, ऋषभ नावाचा. जसं पण नाव ऋषभ, माझं पण नाव ऋषभ. तो कधी बोलतात ना, कन्फ्यूज होऊन जातं कोण ऋषभ नक्की. मग ते बोलतात एक GMच्या इकडचा आणि एक जीवदानीपाडा, मग ओळखून जातं. जाऊयाच मनलपाड्यात. गाईस बघू शकता, सिग्नल लागलेला आहे. तर सिग्नल तोडायचा प्रयत्न तर नाही आपला, पण पालन तर करूया माझ्या मते सिग्नलचं. झालं ग्रीन, आता चला. आता कोणाची चुकी असली नसली फरक नाही पडत, पण आपण तर सिग्नल पालन केलं आहे. बरं, सिग्नलने पाळणारे असे. जाऊयात, मित्राला भेटूया, बघूया. तो एक मित्र भेटला, तर परत बोलला मी RJच्या इथे आहे, मला अर्धा तास लागेल, 1 तास लागेल. म्हणजे ह्यांना भेटायला आपण आलो तरी ह्यांना प्रॉब्लेम नाही, पण अर्धा तास. अरे भाई मित्र, तुला भेटायला आला ईस्टवर ना, तू पण राहतो ईस्टला, पण तेच एक 20 मिनटाच्या देरीवर मित्र आहे, भेटायला आला आणि तू गेला आहे. तो अंकेश धोपट नावाचा, अंकेश धोपट.
त्याला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच काहीतरी बोला. एवढं म्हणजे भेटायला येऊनसुद्धा तू असं करतो, काय सांगायचं. पण आता तो एक मित्र विचार तो ऋषिकेश बंदरकर, तो मित्र डायरेक्ट कामावरनं आला आहे आणि मला भेटायला म्हणलं, हा ये भाई तू कुठे आहे असं तसं विचारलं आणि डायरेक्ट भेटायलासुद्धा आला आहे. आणि हा मी ह्याची खूप वाट बघितली. हा भाई घरी जाऊन चेंज करून आला, 2 मिनटं भेटला. भाई मी अर्धा पाऊण तासात येतो. हे काय झालं तर आम्ही तुम्हाला भेटायला यायचं आणि तुम्ही गायब व्हायचं. म्हणजे काय प्रश्नच नाहीत ना यांना, काय सांगायचं. जाऊ द्या. तर बघू, चाललो पोचलो आपण सिग्नल मनलपाडा. तर बघूया कसं काय होते. तर कोण फोन करते मला काय माहिती नाही, कोण फोन करते आहे. चेक करूया आपण. हॅलो. A few moments later. तर गाईस त्याचाच कॉल आलेला मला जस्ट. तो बोलतो इकडे कुठे स्कूल आहे तिकडे थांबलेला आहे, तर भेटू त्याला. आणि फोन तेच बोललो, फोन कशाला वाजतोय माझा, त्याचाच फोन येत होता. तर बघूया भेटू. भेटू. हे बघा असे खोपडी तोड साले का ते असतात ना रायडर, त्यांच्यामुळे तर वांदे होतात. डायरेक्ट आला, सिग्नल नाही काय नाही. बघूया भेटूया. तेच सांगणार होतो, त्याला भेटवतो आणि मग तुम्हाला कंटिन्यू करतो ब्लॉगमध्ये. हां हे बघा, ह्या पप्पांच्या पर्या आहेत ना, गाईस त्यांच्याशी जरा 10 फीट लांबच राहा. ते कधी ब्रेक मारतील आणि कधी ॲक्सिलेटर मारतील काय सांगू शकता येत नाही. म्हणून जेवढं तुम्ही लांब राहणार ना तेवढं तुमची सेफ्टीसाठी चांगलं. बाकी बघा तुमच्यावर आहे. मी माझं मनातलं सांगितलं आहे, तुम्ही काय सांगता. म्हणून त्यांचं नाव पप्पाच्या पर्या असं ठेवलं आहे. इंस्टावर येतात रील्स बघतोच. बघूया, चला आपण मित्राला भेटूया, तुम्हाला दाखवतोच. गाईस आपण मनवेलपाड्यामधल्या फेमस बाजारात एंट्री केली आहे. हा बघा, हा असा कसा चालवत आहे काय माहीत. त्याला जायचं आहे आणि असं डायरेक्ट स्लो करतो. ना गाडी कशी म्हणजे लायसन देता तुम्ही, काय विचार करा ना थोडं. दोन मागे जाऊ दे, ते सोडा. तो आहे कुठला तरी स्कूलकडेच, त्या स्कूलच्या इकडेच जातो आहे. बघूया भेटलच. कुठे आहे कुठली त्याची व्हाईट ॲक्टिव्ह आहे. तर कुठे एवढ्या पुढे कुठे स्कूलकडे थांबला आहे काय माहिती. मागे थांबला असता तरी दिसला असता. तर इथेच कुठे थांबला आहे बोलतो. कुठे आहे भावा, कुठला आहे, कॉल लावला आहे त्याला. तो बघा तर तिथे बसला आहे. भेटूया. हा बघा, हा गाईस, हाच तो पोरगा आहे. कधीपासून कॉल लावतोय तुला. आणि कामावर. अरे इकडे भाई मी आलोय परत, दुसरी राऊंड झालो. कारण का तो टपरी आहे बघ पुढे ब्ल्यू कलरची, तो मित्र आहे ना, त्याच्याकडे बसलो. तुम्ही येता बोललाय, हा पण आला, भेटला 2 मिनटं. भाई मी चाललो, अर्धा पाऊण तास लागेल. काय नाही, मम्मीला कोण मित्र होता त्याच्यासोबत आरजेमध्ये बसलाय, असं तसं बोलला. जाऊ दे काय नाही, चल भेटला आता. बघूया. 2000 years later. गाईस फायनली मित्राला घरी सोडलं आहे. आता जातो आहे आपल्या घरी. नाही तर फोनवर फोन असे येतील का सांगू नका मम्मीचे. तर आता मनलपाड्यातून निघालो आहे त्याच्या घराकडनं. काय माहिती एरियाचं नाव मला पण नाही माहीत. तर बघूया. एवढे क्लोजमध्ये गाडी, काय सांगायचं. मला भेटवतोच. भेटले ना तुम्ही त्याला, मला दाखवलं तर खरं मी. ऋषिकेश बंदरकर. हे बघा, ही पण आहे ड्यूक 250. आपली आहे 390 250. हे पण मंदिर कालिका माताचं वाटतं मंदिर आहे.
तर जास्त उजेड दिसत असेल तुम्हाला, कारण का मी ब्राईटनेस वाढवली आहे. जाऊया घरी, भूक पण लागलेली आहे. एक कबाब पाव खाल्ले ॲक्च्युली, मस्त होतं, टेस्ट पण चांगली होती. बघू यात घरी पोचलो. बघू घरी किती टाईम लागेल, अजून 15 मिनटं जातील हळूहळू, काही घाई नाही आपल्याला. तुम्ही रिॲक्शन पण बघू शकतात कसे येत आहेत. काय कारगिल हां, या एरियाचं नाव गाईस कारगिल नगर आहे. कारगिल मनलपाड्यामध्ये कारगिल नगर म्हणून ओळखलं जातं. बघू, बघितलं ना तुम्ही, समजू शकता ना. तर जाऊया घरी, चाललोच आहे, घरीच चाललो आहे. पण एका मित्राने जी टांग दिली आहे ना, त्याला कधीच विसरणार नाही. त्याने जर फोन केला ना, बघा च्या गावात. चला आपण भेटूया पुढेच, नंतर कंटिन्यूच आहे व्हिडिओ. हां गाईज, आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, गाडीची पावर एवढी आहे ना, म्हणजे खूपच काय बोलतात, खूपच जास्त हे आहे, अग्रेसिव्ह बोलतो तो, अग्रेसिव्ह. म्हणजे ती असं गेअर टाकणं, अशी गाडी पळते ना, चुप मजा येते, खरंच फील चांगली वाटते. आणि परत गाडीचा ॲव्हरेज थोडा कमी आहे लोकलला, एक 10-12चा असेल, पण हायवेला मस्त येते 25-30 चालूच असतं तिथे ॲव्हरेज एवढा. आणि परत मी गाडीला एक्सेसरीज पण खूप सारे लावले आहेत. त्या ॲक्च्युली मोटो केअरचे लावले आहेत. तर मोटो केअर मस्त आहे ॲक्च्युली. एकदा दोनदा मी जास्त वेळा कॉल केलेला त्यांना, थोडं म्हणजे 2 पार्ट्स आले नव्हते त्याच्यामुळे कॉल केलं, ते उचलत नव्हते. तर काही हरकत नाही, आपण काय त्यांना हे नाही केलं. फक्त मी त्यांना मेसेज करत राहिलो की सर तुम्ही मला माझे पार्ट्स आहेत ते लवकर पाठवा, मला बाहेर जायचं आहे, असं तसं म्हणजे बोललो. तर त्यांनी पाठवले, नाही असं नाही बोलले, नाही पाठवले. मी त्यांच्याकडनं मागचं गार्ड, सॉरी जे काय बोलतात, पुढचंच सांगतो, फोक ऑइलचं लावलं आहे. परत जे मेन गार्ड असतात साईड गार्ड ते लावले आहेत. फोक स्लायडर्स लावले आहेत. परत लिव्हर गार्ड जे हँडलकडे असतात ते लावले आहेत. मस्त एक्सचेंज. आणि मागचा हगड पण लावलं आहे. पण ते लावूनसुद्धा चिक्कल उडते आहे गाईज. माझ्या ज्या गाडीवर आहे ते चिक्कल उडतच चालू. पण ते लावलं तर गाडीचा असा लूक आला आहे ना, बल्कसारखं लूक आलं आहे. तुम्ही जर माझी गाडी तरी समोरून बघितली ना, बल्कसारखं आहे, म्हणजे खूपच छान वाटतं. आणि तुम्ही रिॲक्शन तर बघितलंच असतील, गाडीला हे सगळं लावून असे रिॲक्शन येतात आहे ना, खूप छान वाटतं आहे बघून. बघू शकता. तर जराशी रेस दिली तरी गाडी असे सुन म्हणजे खूपच, जेव्हा गाडी पळते ना खूपच भारी वाटते. काय आता लागला आहे सिग्नल. कोण सिग्नल तर बघत नाही, पण आपण कॅमेरा लावला आहे हेल्मेटला, तर पाळायचा आपला हक्कच आहे. बघू शकता तुम्ही, ॲक्च्युली सिग्नल कोण पाळतच नाही, काय माहिती. तिकडचा सुटला आहे, आता आपलं सुटेल. आता बघूया, आपण जाऊयाच आपल्या सिग्नलकडे. बघा हे अशी माणसं सिग्नल नाही पाळत. काय माहिती त्यांना सिग्नल पाळायला कसली मजा येते, मला पण समजत नाही. सिग्नल तोडायला काय वाटते काय समजत नाही. आपण आहे आता फुलपाड्याला, आर जे बार पुढे आहे.
तुम्हाला दाखवतो. तिकडे पोचलं आहे. काय स्टेशनवरनं जाऊ का काय समजत नाही, तर तुम्हाला दाखवतो. आपण स्टेशनवरनंच जाऊया. इकडचे बोलले ना काय स्पीड ब्रेकर बघा, फक्त स्पीड ब्रेकर. आणि हे खड्डे, असे रस्ते बनवलेत. आता रस्ते नीट करा रे. काय हे रस्त्यांची हालत केल्या मला तेच समजत नाही. तुम्हाला दाखवतो सिग्नलकडचा RJ बार. आणि इकडे पण शूजचा स्टॉल मस्त लागला. बघू एकदा येऊया. हे बघा, हे RJ बार फॅमिली रेस्टॉरंट बारसुद्धा आहे. तर आपण जाऊया स्टेशन मार्गे. जीवदानी मार्गे तर आलो, आता स्टेशन मार्गे जाऊया. बघूया अजून रिॲक्शन भेटतीलच. कॅमेरा तर चालूच आहे आपला. वाईल्ड अँगल घेतला आहे, अल्ट्रा वाईल्ड. हां गाईज, मला एक सांगून तुम्हाला म्हणजे एक सांगणारच होतो. मी ॲक्च्युली जॉबला पण जातो, पण ते जॉबमध्ये शिपवरचं जॉब तुम्हाला माहिती असेलच. 7-7, 8-8 महिने बाहेर म्हणजे शिपमध्येच राहायचं आणि जायचं. म्हणजे घरी मग यायचं 2-3. मग आता मी वॅकेशनलाच आहे, 2-3 महिने वॅकेशनला आहे. झाले आहे मला 2 महिने. अजून अर्धा 1 महिना माझा राहिला आहे. तोपर्यंत जेवढ्या व्हिडिओ माझ्या पॉसिबल होत असतील तेवढं टाकेलच मी. आणि मला एक व्लॉगिंगचं म्हणजे 10वीच्या नंतरपासून मला जो व्लॉगिंगचा येड लागला ॲक्च्युली ते करायचं होतं. म्हणून मी बोललो चालू करूया आपण व्लॉगिंग. आणि ते देवाच्या कृपेने चालू झालं आहे. मला माझ्या आईने पप्पानी खूप सपोर्ट केला आहे ह्याच्याबद्दल. पहिला त्यांचं नावच होती म्हणजे तेव्हा पैसे, पण त्यांनी मी गाडी घेऊन दिली, हे सगळं दिलं. बड्डेला मला कॅमेरा दिला. तेव्हा कुठे मला असं वाटलं की हां चल, माझं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं असं. पण खरंच खूप चांगलं वाटलं मला हे करून. आणि माझ्या आईबापाने मला एवढा पूर्ण सपोर्ट केला त्याच्यामुळे. तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. म्हणून आपण इकडनं टर्न मारून मागच्या रोडने जाणार आहेत. एवढी ट्रॅफिकमधनं काढणार तर गाडी आधीच गरम झाली. ती गरम गाडीत पायाची काय हालत होईल गाईस. म्हणून बघूया. हे महानगरपालिकेचं ऑफिस आहे इकडे विरारचं. गाईस माझ्याकडे हेल्मेट एक्झॉरचं आहे, एक्झॉर एपेक्स म्हणून. आणि त्याच्यावर वायझर लावले आहे मी रेडमध्ये, चांगली वाटते. आणि जो कॅमेरामधनं मी शूट करतो तो DJI Osmo Action 4 आहे. तो कॅमेराचा रिव्ह्यू बघितला तो खूपच छान आहे. कॅमेरा गोप्रोपेक्षा छान रिव्ह्यू होता त्याचा, म्हणून मी तोच घेतला फायनली. आणि माईक घेतला आहे, बोयाचं कनेक्टर आहे. आणि मोनोचं माईक आहे, ते सध्या यूज करतो आहे. कारण का मला ते बेस्ट वाटलं. कारण का DJIचं आहे ते खूप बजेटच्या बाहेर आहे. DJIचं माईक आहे ते खूप बजेटच्या बाहेर आहे. म्हणून मी सध्यापुरती हे घेतलं आहे ॲक्च्युली. कारण का बजेट असेल तेवढ्यावरच. पण मला DJIचंच माझं बजेट नव्हतं DJIचं, पण मला हे पप्पा आणि मम्मीने गिफ्ट म्हणून दिलं आहे. त्यांचं पण बजेटमध्ये पण दिलं आहे. कारण का माझी इच्छा होती मला ब्लॉगर बनायचं होता म्हणून. तरी आता गाईज वाजले आहेत 9:57. तर मम्मीचा फोन तर येतो आहे, खिशात आहे, वाजतो आहे कधीपासून. मला वाटतं मम्मीचाच आहे. एवढा उशीर झाला मला पण वाटलं नव्हतं. जातो आहे घरी, पोचलो आहे एरियामध्ये. अजून 2 ते 3 मिनटं लागतील. कारण का मित्राकडेच टाईम झाला. बॅटरी DJIची बॅटरी पण थोडी लो होती, तर मी बॅटरी पण चेंज केली. कारण का बॅकअपसाठी मला माहिती होतं थोडं बॅटरी कमी होईल, म्हणून मी तिचा बॅकअप घेऊनच ठेवलेला. मी ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला नाही, म्हणून मला 2 बॅटरी एक्स्ट्रा भेटल्या. आणि जी कॅमेऱ्यामध्ये असते ती 3, टोटल माझ्याकडे 3 बॅटरी आहे. मला माहिती होतं म्हणून मी बॅटरी एक्स्ट्रा घेऊन ठेवलेला. तर नवीन बॅटरी टाकली त्याच्यामुळे तिथे उशीर झाला मला. नाहीतर कधीच पोचलो असतो घरी. तर गाईज मी आता प्रकारे घरी पोचलो आहे. माझा व्लॉग तुम्हाला खरंच आवडला असेल, एवढं काय बोललो नाही पण सांगतो आहे, आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर बघूया, पोचलो आहे आता घरी.
चला.